योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केलेला आहे। वृत्तपत्राच्या दाव्यानुसार लाडकी बहीणसाठी पात्रता निकषांची पूर्तता न करणाऱ्या 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींना वाटल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केला आहे। या सरकारने यायच्या पहिले जे काही जनतेला खोटे आश्वासन देऊन आणि राज्याची तिजोरी लुटून आपली सत्ता कशी येईल त्याच्यावरची यांनी काळजी केली आणि राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा त्यांच्या सरकारच्या सांगण्याप्रमाणे जे लाभार्थी नाही त्यांनाही यांनी पैसे दिलेले आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। सरकारचे मंत्रीसुद्धा त्या पद्धतीचं भाष्य करत आहे। निवडणूक जिंकण्यासाठी हे पाप यांनी केलं। जनतेच्या पैशाची सुरक्षा करणं, जनतेच्या हितासाठी निर्णय घेणं हे सरकारची जबाबदारी होती। आणि या बातमी संदर्भात आणखी काही मुद्दे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, 2,46,00,000 लाडकींना दर महिन्याला 3700 कोटींचा हप्ता। राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखाली आहेत। शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेण्यात आला आहे। 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन आहे। 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटींचा लाभ मिळाला आहे। दरम्यान पात्र लाडक्या बहिणींची आता योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। काय म्हणालेत एकनाथ शिंदे पाहूया आपण। लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक अकाउंट आता चेक करा, कारण राज्य सरकारनं आपला शब्द पाळलाय। जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। तर 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजे 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळाली आहे।